उद्या माझं कसं होईल? या एका प्रश्नाने तुमची आजची झोप उडाली आहे का? भविष्यात काय वाढून ठेवलं या भीतीने तुम्ही आजचा आनंद विसरला आहात का? जर तुम्हाला वाटत असेल की सगळं तुमच्या हातातून निसटतंय, तर थांबा. कारण ज्याने तुम्हाला आजपर्यंत सांभाळलंय तो तुम्हाला उद्या वाऱ्यावर कसं सोडेल? आपण कितीही नियोजन केलं तरी आयुष्यात काय घडेल हे कोणालाच माहीत नसतं. याच अनिश्चिततेमुळे मनात भीती घर करते. पण नवे पर्व आपल्याला सांगतं की तुमच्या आयुष्याची दोरी अशा हातांत आहे ज्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमचं उद्या स्वामींच्या चरणी गहाण ठेवता तेव्हा तुमची भीती संपते आणि विश्वासाचा नवा प्रवास सुरू होतो. नवे पर्व, काळजीतून विश्वासाकडे जाणारा प्रवास. या नव्या टप्प्यावर आपल्याला भविष्याची काळजी करण्याऐवजी स्वामींच्या नियोजनावर श्रद्धा ठेवायची आहे. स्वामींकडे रिमोट आहे. एखादा चित्रपट पाहताना आपल्याला माहिती असतं की शेवटी नायकच जिंकणार आहे, म्हणून आपण घाबरत नाही. तुमच्या आयुष्याचे दिग्दर्शक स्वामी आहेत. मग कथेमध्ये कितीही वळणे आली तरी शेवट गोड होणार याची खात्री बाळगा. आजचा क्षण जगा. उद्याच्या चिंतेत आपण आजचा दिवस वाया घालवतो. स्वामी म्हणतात, मी आज तुझ्यासोबत आहे ना, मग उद्याची काळजी कशाला? आजचं कर्तव्य निष्ठेने करा आणि निकालाचा भार स्वामींवर सोडा. अंधारातून मार्ग निघेल. जेव्हा आपल्याला पुढचा रस्ता दिसत नाही तेव्हा स्वामींचा नामजप एखाद्या मशालीसारखं काम करतो. तो तुम्हाला संपूर्ण रस्ता दाखवणार नाही, पण पुढचं पाऊल कुठे टाकायचं हे नक्की सांगेल. अनुभवांची शिदोरी. तुमच्या आयुष्यात मागे वळून पहा. अनेक वेळा तुम्हाला वाटलं होतं की आता सगळं संपलं, पण स्वामींनी काहीतरी मार्ग काढलाच ना. तोच अनुभव आज शिदोरी म्हणून वापरा आणि निर्भय व्हा. चला, आज या नव्या पर्वात आपण भविष्याची सर्व कोडी स्वामींसमोर सोडून देऊया. माझा उद्या स्वामींच्या हातात सुरक्षित आहे हा विचारच तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत आणि शांत व्यक्ती बनवेल. तुमच्या भविष्याची जबाबदारी स्वामींवर सोपवायला तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये माझा उद्या स्वामींच्या हाती असं लिहून आपल्या मनातील भीती कायमची काढून टाका.